नमस्कार श्रोतेहो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत मैना, लेखक देवदत्त पाटील. डोळ्यांपुढे काळा मिट्ट अंधार. खरोखरच बाहेर काळोख आहे की आपण आंधळे झालोय? डोळे उघडण्या इतकं पापण्यांचे पडदे दूर सारण्या इतकाही अंगात त्राण उरलेला नाही. आपण मेलोय असंच मानलं असतं, पण सर्वांगात भरून राहिलेली धगधगीत वेदना जीव अजून शरीरातच आहे हे अखंडपणे जाणवून देते आहे. कुणीतरी बोलल्याचा अस्पष्टसा आवाज. खोलीतच कुणी बोलत आहे की बाहेरून आवाज येतोय? हा केवळ भास. नवरा आलाय का आपली मुक्तता करण्यासाठी? त्याला अखेरीस दया आली वाटतं. दया? नवऱ्याला दया? अशक्य, असंभव. हिंस्र जनावराला जबड्यात पकडलेल्या भक्ष्याबद्दल दया वाटेल? एक वेळ तेही शक्य होईल, पण नवऱ्याला दया भावनेचा स्पर्श होणे अशक्य. माणूस इतका क्रूर असू शकतो? अमानुष कौर्याचा पुतळाच असलेला माणूस असू शकतो. हा हा कोणाचा आवाज? यमदूतांचा. ते आपल्याला न्यायला आलेत का? मग ते का थांबलेत? का उशीर करतायत? अजून किती वेळ मला यातना भोगायला लावणार आहेत हे? ते आपली सुटका का करीत नाहीत? का आपल्या मरणाची वेळ अजून आलेली नाही? काळोख गडद होत चालला. मैना त्या काळोखाच्या डोहात बुडत चालली. पार तळाला पोहोचली. अतिग्लानीने ती निपचित पडली. अंगात त्या वेदना जाणवेनाशा झाल्या. आतड्यातील अग्नी विझून गेला. ती मेल्यागत निश्चल पडून राहिली. खन खन खन. कुणीतरी काळोखावर घाव घालीत होते. ती काळोखाच्या डोंगराखाली चिरडली होती आणि तो डोंगर फोडून तिला सोडवण्यासाठी प्रयत्न चालले होते. तिच्या जाणीवेला जाग आली. अंगातल्या वेदना फडफडू लागल्या. शरीर जिवंत झाले. आग भडकू लागली. ती तडफडू लागली, तळमळू लागली, कण्हू लागली. कण्हण्याचा आवाज तिलाच ऐकू येऊ लागला. खन खन आवाज आता मोठ्याने ऐकू येऊ लागला. तिनं हलण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही पाय कॉटला करकचून बांधलेले, हात पाठीवर बांधलेले, शरीरही आडव्या तिडव्या दोरीने कॉटशी बांधून टाकलेले. तोंडात बोळा. खळकन काही तुटलं. दार उघडल्याचा आवाज आणि मिटल्या डोळ्यांनाही उजाडल्याची जाणीव झाली. मैनेनं मोठ्या प्रयासानं डोळे उघडले, पण दीर्घकाळ अंधारातच बुडून राहिलेल्या त्या चैतन्य दिव्यांना बाहेरचा प्रकाश सहन झाला नाही. वाऱ्याने ज्योत फडफडावी तसे तिचे डोळे दिपले. नजर फडफडली. तिने डोळे मिटून घेतले. कुणीतरी जवळ आल्याची चाहूल जाणवली. तिने डोळे उघडले. किलकिल्या डोळ्यांनी ती अंधार भेदण्याचा प्रयत्न करू लागली. मैना, ए मैना. कुणीतरी दबक्या आवाजात हाक मारत आहे. एक आकृती सावकाश स्पष्ट होत गेली. मनीषाबाई? तिच्याजवळ दुसरी आकृती. मनीषाबाईंचे पती गोविंदराव. गोविंदराव घाईने दूर होतात आणि मनीषाबाई मैनेच्या अंगावरची दोरी भराभर सोडतायत. तिला बंधमुक्त करतायत. गोविंदराव का दूर गेले? तिच्याकडे पाठ करून का उभे राहिले? मैनेच्या मेंदूला हळूहळू परिस्थितीचं आकलन झालं. ती पूर्णपणे विवस्त्र होती, पण शरमून घाईने उठून बसण्याचीही तिच्या अंगात ताकद उरली नव्हती. बंधन तोडली तरी मुक्तावस्था अनुभवण्या इतकं मन हुशार राहिलं नव्हतं. मैना तशीच नग्नावस्थेत निश्चल पडून होती. मनीषाबाईंनी घाईघाईनं तिला साडीत गुंडाळलं. उठ, उठून बस म्हणत बाईंनी तिला आधार देऊन उठवून बसवलं. पण या हालचालीनं सर्वांगातून वेदनेचं मोहोळ उठलं. ती थरथर कापू लागली. तिला वाटलं आपल्याला पाणी मिळू शकेल, पण घसा फार सुकून गेलेला. शब्द उमटेच ना, फक्त ओठांची हालचाल. बाईंनी तिच्या ओठांना कान लावला. तिला काय हवंय ते ओळखलं. लगबगीनं जाऊन त्या पेलाभर पाणी घेऊन आल्या. गोविंदरावही जवळ आले. बाईंनी तिला पाणी पाजवलं. किती दिवसांची तहान. पाणी प्यायल्यावर तिला थोडी तरतरी आली. मन थोडं हुशारलं. मेंदू तल्लखला. गोविंदराव बाहेर गेले. 2-4 मिनिटात परतले. त्यांच्या हातात गरम कॉफीचा ग्लास होता. मनीषाबाई मैनाजवळ बसून तिला घोटभर कॉफी पाजू लागले. दोघंही तिच्याशी फारसं बोलत नव्हते. तिला खूप अशक्तपणा आल्याचं त्यांनी ओळखलं होतं. तुम्ही टॅक्सी घेऊन या, मी तयार करते हिला, बाईंनी नवऱ्याला सांगितलं. गोविंदराव बाहेर गेले. बाईंनी मैनेला ब्लाऊज घातला, साडी नेसवली. घाईतच तिचे केस व्यवस्थित बांधले.
डॉक्टरकडे नेते तुला, बाई बोलल्या आणि मैनेच्या भावना उचंबळून आल्या. ती बाईंच्या गळ्यात पडून हमसू लागली, हुंदकू लागली. पण डोळ्यातून आसवं वाहिनात. कोरडं रडणं आणि शरीर गदागदा हलणं. तिचे अश्रू केव्हाच आटले होते. ब बा बाई, मैनेच्या तोंडून शब्द उमटला. गप, रडू नको. आता घाबरायचं काही कारण नाही मैना. बाईंनी आपल्या मनगटी घड्याळात बघितलं. पहाटेचे 4 वाजले होते. संशय तर केव्हापासून त्यांच्या मनात होताच, पण निश्चित खात्री नव्हती. कुलूप तोडून खात्री करून घ्यायचा निर्णय घेणं धाडसाचंच होतं. नवऱ्याच्या मदतीनं त्यांनी तो निर्णय अंमलात आणला होता. गेले 4-5 दिवस संपतच्या खोलीला कुलूप होतं. तो मध्ये कधी फिरकलेला दिसला नाही. दुपारी कदाचित कुलकर्णी कुटुंब नोकरीवर गेलेले असताना येऊन जात असेल असं त्यांना वाटत होतं. मैना तर गेल्या 5-6 दिवसात दृष्टीस पडली नव्हती. संपतनं कुलकर्णी कुटुंबाशी बोलणं तोडलेलं असल्यानं आणि त्यांनी आपल्या बायकोशी बोलता कामा नये असे बजावल्यानं मैनेची चौकशी तरी कुणाकडे करायची? शेजाऱ्या पाजाऱ्यांनी एवढंच सांगितलं की गेल्या काही दिवसात आपण संपतच्या बायकोला पाहिलेलं नाही. मात्र रात्री पलीकडच्या खोलीतून कन्हल्याचा अस्पष्ट आवाज यायचा. तो इतका क्षीण होता की आपल्या शंकेखोर मनाला तो भासच होत असावा असं मनीषाबाईंना वाटायचं. त्या फार अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांचं एक मन सतत संशय व्यक्त करीत होतं. काहीतरी काळंबेरं घडलंय याची ग्वाही देत होतं. त्यांचं मध्यमवर्गीय सरळमार्गी मन एकदम धाडस करायला धजावत नव्हतं. शंकेला आधार सापडत नव्हता. पण रात्री गोविंदरावांनी धाडस करायला कंबर कसली. शंका खोटी ठरली आणि धाडस अंगाशी आलं तरी होणाऱ्या परिणामाला तोंड द्यायला ते तयार झाले. गोविंदराव टॅक्सी घेऊन आले. टॅक्सी बोळाच्या तोंडाशीच उभी केली होती. मनीषाबाईंनी आणि त्यांनी मैनेला दोन्ही बाजूंनी आधार देऊन सावकाश जिना उतरवून खाली नेलं. टॅक्सीत बसवलं आणि त्यांच्या ओळखीचे डॉक्टर नेनेंच्या हॉस्पिटलात तिला दाखल केलं. गोविंदरावांनी खाजगीत डॉक्टरांना सर्व परिस्थितीची कल्पना दिली. तिच्यावर आवश्यक ते उपचार करून आठवड्याभरात तिचा अशक्तपणा दूर होताच मैनेला आपण तिच्या माहेरी गुपचूप पोहोचवून येणार असल्याचंही ते डॉक्टरांना बोलले. नवऱ्यानं केलेल्या राक्षसी अत्याचाराबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून पोलीस कंप्लेंट देण्याबद्दल डॉक्टरांनी आग्रह धरला होता. पण त्यामुळे खूपच गुंता निर्माण होण्याची शक्यता होती. मैनेला मुंबईत तसा भक्कम आधार नव्हता आणि तिच्या माहेरी पुढची कायद्याची लढत देईल असं खमक्याही कोणी नव्हतं. तेव्हा तिला सुखरूप माहेरी पोचवणं, तोपर्यंत तिला मुंबईत सुरक्षित ठेवणं एवढंच करता येण्यासारखं होतं आणि माणुसकीच्या भावनेनं कुलकर्णी पती-पत्नी ते कर्तव्य पार पडायला तयार झाले होते. योग्य उपचार आणि पुरेसा सात्विक आहार यामुळे 4-5 दिवसातच मैनेच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली. ती हिंडू फिरू शकेल अशी ताकद तिच्यात आली. संपतनं चौकशी केलीच तर कानावर हात ठेवायचं कुलकर्णी दाम्पत्याने ठरवलं होतं. दिवसभर आपण नोकरीनिमित्तानं घरापासून दूर असतो तेव्हा पाठीमागे काय घडले याची आपल्याला कल्पना कशी असेल असा युक्तिवाद ते करणार होते. पण पुढे 4 दिवस संपत खोलीकडे आलाच नाही. 5व्या दिवशी तो आला आणि त्यानं दाराला केवळ कडी असल्याचं बघितलं. तो दार उघडून आत गेला. परत बाहेर आला. त्यानं ओळखलं की पाखरू आपल्या हातातून निसटून उडून गेलाय. त्याने कुणाकडेच चौकशी केली नाही. तो निघून जाताच मनीषाबाई हॉस्पिटलमध्ये आल्या. घडलेली हकीकत मैनेला सांगितली. त्याच दिवशी संध्याकाळच्या एसटी बसचं रिझर्वेशन करायची त्यांनी गोविंदरावांना सूचना केली. संध्याकाळी दवाखान्यातून मैनेला सरळ बॉम्बे सेंट्रलला नेलं. बसमध्ये बसवलं. विक्रमनगरचं तिकीट काढून दिलंच होतं. शिवाय खर्चासाठी 100 रुपये तिच्या हातावर ठेवले. बस सुटण्याची वेळ झाली तेव्हा मैनेचे डोळे भरून आले. तिनं कृतज्ञ भावनेने त्या उपकारकर्त्या शिक्षक जोडप्यांचे पाय धरले. बस सुटली आणि तिनं हात हलवत डोळे पुसत त्यांचा शेवटचा निरोप घेतला. मैनेचा परतीचा प्रवास सुरू झाला. बस मुंबई महानगरीतून बाहेर पडण्यासाठी धावू लागली. त्या शहरात मैना 3 वर्ष होती. पण ते शहर पुरतं तिनं बघितलंच नव्हतं. एका कोपऱ्यात ती कोंडून पडली होती आणि आज ती मुक्त होऊन भराभर दूर दूर जात होती. या शहरात तिच्या वाट्याला केवळ नरक यातनाच आल्या होत्या. कोणत्या अज्ञात पापाबद्दल तिला ही शिक्षा देण्यात आली होती तिचं दैवत जाणे. त्या शिक्षेचा कालखंड आता संपुष्टात आला होता. ती आता कधीही मुंबईकडे येणार नव्हती.
एक भयंकर दुस्सह स्वप्न संपलं होतं. मैना आता आपल्या गावडीकडे चालली होती 3 वर्षानंतर. पण 3 वर्षात तिनं सहस्र वर्षाचं दुःख भोगलं होतं. तिला या काळातील आठवणी सुद्धा नको होत्या, पण त्या पूर्णपणे पुसून टाकणंही शक्य नव्हतं. बस मुंबई बाहेर पडली आणि तिला हायसं वाटलं. तिने सुटकेचा निश्वास सोडला. भयाचं दडपण एकदम दूर झालं. आपण आता खरंच मुक्त झालो. आता या मुंबईचे हात आपल्याला पकडून ठेवू शकणार नाहीत, असा विश्वास तिच्या मनात निर्माण झाला. आता दिवस बुडाला होता. बाहेर अंधाराला भरते येत होते. पण ती एका भीषण काळोखी गुहेतून बाहेर पडली होती आणि मोकळ्या उबदार उजेडाच्या दिशेने धाव घेत होती. उद्या पहाटे ती विक्रमनगरला पोहोचणार होती आणि प्रकाशाच्या प्रदेशातल्या गावडीत उजाडता उजाडता पोहोचणार होती. गावडीत तिची माणसं होती. मैना आपल्या माणसात परत जात होती. सगळी माणसं होती, अगदी आजीसुद्धा. फक्त तिचे आबा नव्हते. वर्षभरापूर्वीच तिच्या आबांना देवाज्ञा झाली होती. नवऱ्याला बरोबर घेऊन ती गावडीला धावून जाणार होती. आबांचं जन्मदात्याचं अंत्यदर्शन घेणार होती. त्यांच्या मृत्यूची तार आल्यानंतर शोकाकुल अवस्थेत संपतची खूप अधीरतेने वाट पाहिली. पण तो संध्याकाळपर्यंत ड्युटीवरून घरी आलाच नाही. संध्याकाळी मैनेनं गोविंदरावांना दादरच्या पोलीस ठाण्यावर धाडलं. तिथं त्यांना समजलं की ऑफिसच्या कामाकरिता त्याला बाहेरगावी पाठवण्यात आलंय. एका फरारी गुन्हेगाराच्या मागावर गेलाय. 1-2 दिवसात परत येईल. मैनेला काय करावं समजेना. त्याला न सांगता जाता येईना. ती खूप तळमळली. दिवस रात्र अश्रू ढाळीत बसली. शोकावस्थेत तिनं 2 दिवस काढले. आबांचं अखेरचं दर्शन घडण्याची शक्यता दुरावली. निदान माहेरी जाऊन म्हातारीला भेटून येणं आवश्यक होतं. संपत कधी परत येईल काही सांगता येत नव्हतं. अखेरीस तिनं एकटीच गावडीला जायचं ठरवलं. गोविंदराव तिला एसटीमध्ये बसमध्ये बसवून पाठवणार होते. पण नेमकं ती बाहेर पडायच्या तयारीत असताना संपत घरी परत आला. आसवा गाडीत तिनं ती बातमी सांगितली. आबा वारले हो, आणि तिनं हुंदका दिला. केव्हा? कमरेचा बेल्ट काढीत त्यानं विचारलं. तार येऊन 4 दिवस झाले, तिनं रडत रडत सांगितलं. गप्प बस आता. रडून काय? मेला माणूस परत येतं? तो आता आपले खाकी कपडे काढीत होता. आणि 3 दिवसांपूर्वी तार आली आहे म्हणजे त्याआधी 2-3 दिवस तुझे आबा वारले असणार. आता रडायचं काही कारण आहे का? आणि बाहेर कुठे जात होतीस? गावडीला. मी तुमची लई वाट बघितली आणि तुम्ही येत नाही म्हटल्यावर. येत नाही म्हणजे? मी काय कायमचा तिकडेच राहणार होतो? मूर्ख कुठली. मला न कळवता घरदार सोडून पळून जात होतीस होय? तसं नाही. तिकडं वाट बघित असतील म्हणून जात होते. काय उपयोग आता जाऊन? तुझ्या आबांचा अंत्यसंस्कार झाला असणार केव्हाच. कशाला जायचं मग? त्याच्या त्या बोलण्यानं मैनेला जास्तच रडू कोसळलं. आता गप्प बसतीस का नाही? पुरे की हा तमाशा? बाप मरून आठवडा झाला तरी रडारड चालूच. चहा करून दे मला. तो कपडे बदलून आरामात कॉटवर बसला. मैना थक्कच झाली. आपले सासरे वारले याचं काहीच वाटू नये या माणसाला. आपण आता तरी जाऊया की गावडीला. आजीला ते भेटून तरी येऊया, ती कळवळून बोलली. तुला सांगतोय काय मी. काय उपयोग आता जाऊन? जाणारा निघून गेला. त्याची केव्हाच राग झाली असणार. आता म्हातारीला भेटून तरी काय करायचं? गावडी काय जवळ आहे होय? 200-250 मैलावरचं गाव. उगीच पैसा आणि वेळ फुकट घालवायचा. हो, असं काय करताय? माझे वडील वारलेत तरी जायचं नाही? ते बघू काय करायचं ते. चहा कर. मैनेने डोळे पुसले. त्याला चहा करून दिला. मग त्यानं स्वयंपाक करायला सांगितलं. तो निवांतपणे मनसोक्त जेवला. हे बघ, 3-4 दिवस जागरण झालंय मला. तासभर झोपतो मी. अहो पण गावडीला जायचं नव्हं? मी उठल्यावर बघू. एरवी तेरवी 5-6 दिवस झाले तुझ्या आबांना मरून. आता घाई करून काय उपयोग? म्हणत तो कॉटवर आडवा झाला. थोड्याच वेळात घोरू लागला. मैना तो उठायची वाट बघत बसली. दुपारी झोपलेला संपत संध्याकाळी 7ला उठला. त्याला मध्येच कुणी उठवलेलं आवडत नसे. उठवलंच तर चिडत असे. संध्याकाळी जाग आल्यावर म्हणाला, उद्या मी ऑफिसला जाऊन रजा मिळते का बघतो, मग काय ते ठरवू. रात्री त्यानं मैनेला जवळ ओढली. अहो असं काय? पाया पडते मी तुमच्या. आज तरी नको. 1 दिवस तरी गप्प बसा की. का? गेले 5-6 दिवस झोपलं नाही कुठल्या बाईबरोबर? अहो पण आबा.
गप आता. आपण वेगळं झोपल्यानं तुझे आबा परत येणार आहेत? एक माणूस मेलं तर बाकीची माणसं काय कायमची उपाशी राहतात? ती काय बोलणार? बोलून उपयोगच नव्हता. तो ऐकणार नव्हता. 4-5 दिवस उपाशी असलेली त्याची वासना चवताळून उठली. हिंस्र भुकेल्या पशुसारखं तो क्रूरपणे तिच्यावर तुटून पडला. तिला हेलपाटलं. आवळून कवळून तो तिला उपभोगू लागला. तो बेभान होऊन तिचा चोळामोळा करू लागला. ती कण्हली, विव्हळली, आचवं गाळू लागली. तसा त्याला चेव चढला. तिच्या यातना पाहून त्याची विकृत वासना पुन्हा पुन्हा उफाळून येऊ लागली. तिचं शरीर पिळून तो सुखाचा रस पिऊ लागला. त्याने तिचे केस धरून ओढले. छाती पिळवटून उपटल्यासारखं केलं. प्रत्येक अवयवाचे हाल करून तिला वेदनेने चित्कारायला लावलं. शरीर दुमडलं, चिरडलं, ताणलं, ओरबाडलं, बोचकारून रक्ताळलं. क्रौर्य आणि वासना एकमेकात मिसळले आणि अमानुष रतिक्रीडा करून तो तृप्त झाला. तो जीवघेणा भयंकर संभोग झाल्यावर तो दमून भागून झोपी गेला. तन्मन उद्ध्वस्त झालेली मैना यातनांनी ग्लानी आल्याने डोळे मिटून जागत पडली.